दिनांक 1 मार्च पासून इयत्ता 10वीच्या परीक्षेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। हरिभाई देवकरण प्रशालेत बँडच्या निनादात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। तमाम पालक आणि विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागून राहिलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला अर्थात 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार दिनांक 1 मार्च पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शुक्रवारी या परीक्षा सुरळीतपणे सुरू झाल्या। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला हे परीक्षा केंद्र महत्त्वपूर्ण केंद्र मानलं जातं। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योग्य ते नियोजन आणि तितकीच दक्षता घेऊन या केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा पार पाडल्या जातात। या केंद्रावर अर्धा तास आधीच विद्यार्थी दाखल झाले होते। शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी योग्य त्या सूचना देऊन त्यांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन करण्यात येत होतं। आपला नंबर कोणत्या वर्गात आला हे पाहण्यासाठी विद्यार्थी वर्ग उत्सुकतेने बैठक व्यवस्थेचा माहिती फलक पाहत होता। एकमेकांना या संदर्भात विचारणा करून चर्चा करून आपला वर्ग कुठे आहे याविषयी चौकशी करताना विद्यार्थी दिसून येत होते। इकडे पालक वर्ग काळजीने आणि थोड्याफार टेन्शनमध्ये आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते आणि वेगवेगळ्या सूचना पाल्यांना देतानाचं चित्र परीक्षा केंद्रावर पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांपेक्षा पालकच तणावाखाली दिसत होते। अनेक पालक परीक्षा केंद्राबाहेर बराच वेळ थांबल्याचं दिसून आलं। दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेत संस्थेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते आणि प्राचार्य प्रकाश कांबळे, पर्यवेक्षक हनुमंत मोतीबाने, शांतप्पा कुंभार यांच्यासह अन्य पर्यवेक्षक आणि शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत विद्यार्थी वर्गाचं मोठ्या उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। प्रारंभी मुलींचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। त्यानंतर मुलांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी बँड वाजवून विद्यार्थी वर्गाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। योग्य ती दक्षता घेऊन विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्यांना वर्गात सोडण्यात येत होतं। आवश्यक ती सर्व खबरदारी या निमित्तानं घेण्यात आली होती। विद्यार्थी वर्गाचं बॅग आणि अन्य साहित्य हे बाहेर ठेवण्यात आलं होतं। दरम्यान चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थी हे आपल्या मदतनीसांसह परीक्षा केंद्रावर दाखल झाले। त्यांचंही यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। 6 दिव्यांग आणि 6 मूकबधिर विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता। हे सर्वजण आपल्या वर्गाकडे शिक्षकांच्या मदतीनं मोठ्या उत्साहात पेपर देण्यासाठी मार्गस्थ झाले। या केंद्रावर सर्व नियम आणि अटींचं योग्य ते पालन करत अत्यंत सुरळीतपणे हरिभाई देवकरण प्रशालेतील केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कांबळे यांनी यावेळी दिली। या केंद्रावरती 966 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि त्यापैकी एक उपकेंद्र आपण घेतलेलं आहे ज्ञानप्रबोधिनी। या उपकेंद्रावरती 149 विद्यार्थी आहेत आणि 833 विद्यार्थी हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये आहेत। अंध 6 आणि अपंग मूकबधिर 6 असे एकूण 12 विद्यार्थी अपंग आहेत। अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची तपासणी करून कुठलंही साहित्य, लेखन साहित्य व्यतिरिक्त कुठलंही साहित्य, कॉपी सदृश्य साहित्य वर्गात घेऊन जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। त्यांना तपासणी करूनच सोडलेलं आहे। त्यानंतर मुलांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। बँड ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करून त्यांचा जेणेकरून आत्मविश्वास वाढावा यासाठी आल्हाददायक वातावरण निर्माण केलेलं आहे। दरम्यान सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेण्यात आली होती। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 182 केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 65,749 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत। परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत, कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर बैठ्या पथकांसह स्वतंत्र भरारी पथकांची नेमणूक, वाढीव पोलीस कुमक यासह विविध उपाययोजनांच्या माध्यमातून गैरप्रकार टाळण्यासाठी योग्य ती दक्षता आणि खबरदारी घेण्यात आली होती। सर्वच परीक्षा केंद्रांवर करडी नजर ठेवून निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष भर देण्यात आला होता।